हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयश्री झडके यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका ब्लॉगमध्ये. तुमची सकाळ कशी सुरू झालेली आहे? माझी तरी अशी सुरू झालेली आहे आणि तुम्हाला दाखवते. इकडे साई मस्तपैकी गाणे ऐकत ऐकत गुणगुणत होता आणि ते मी कॅप्चर करत होते, तर लगेच मला पाहिलं त्यांनी ना हसायलाच लागला. आता शाळांना सुट्ट्या आहेत ना, त्यामुळे खूप एन्जॉयमेंट चालू आहे इकडे. आणि रोज रोज शाळा, अभ्यास, कंटाळा येतो, तर अशी पण एन्जॉयमेंट असायला हवी आयुष्यामध्ये. तेच लाईफ असतं. आणि तुम्ही म्हणालात हे किचनमध्ये मी काय करते, कोणासंग बोलते, तर आज तुमच्याबरोबर मी खरं खास शेअर करणार आहे क्लिनिंग. पूर्ण घराची क्लिनिंग करायची आहे आणि त्याला खास कारण पण आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले की मी तुम्हाला सांगेल कोणतं कारण आहे, कोणतं कारण आहे. तर तसं कारण मेन म्हणजे आहे, आपण शिफ्ट होत आहोत. हे घर सोडणार आहोत आणि त्यासाठीच मला हे क्लिनिंग करून द्यायचं आहे. कारण की या आधी जसं मला घर मिळालं तसं न देता, म्हणजे जे माझ्यानंतर येणारे भाडेकरू आहेत त्यांना चांगलंच घर मिळायला पाहिजे की नाही. क्लिनिंग टापटीप सर्व बाबतीत छान दिसलं पाहिजे की नाही. मग त्यासाठी हे सर्व माझं क्लिनिंगचं काम चालू आहे आणि ती सुरुवात केलेली आहे. क्लिनिंग करताना मोठा टास्क असतो तो म्हणजे किचन क्लिनिंग करणं. यार बापरे, एवढा विचार करते नाही मी. आदल्या दिवशीच चाललं होतं माझ्या डोक्यामध्ये क्लिनिंग कसं सुरू करायचं, बेडरूमपासून करायचं, हॉलपासून करायचं, किचनपासून करायचं. तर मी विचार केला आधी किचनच ठीक आहे यार. एवढं मोठं क्लिनिंग करायचा तो टास्क आहे, तो आधी पूर्ण झाला तर छोट्या छोट्या गोष्टी पटकन होतील. तर त्यासाठी किचन मी क्लीन केलेलं आहे. मी वरचं पण स्टाईल वगैरे आहे त्या पण क्लीन करून घेतलेला. वरचा पोटमाळा म्हणतो ना आपण, पान, ते सुद्धा क्लीन केलेलं. तो व्हिडिओ शूट केलेला. पण माझी मेमरी फुल झाली, म्हणजे माझी नाही हो फोनची मेमरी फुल झाली. आणि मी इथे काय केलं की मावशीचा मोबाईल वापरलेला आहे. तुम्ही पाहिलेलेच आहेत की आईची बहीण आहे त्या. तर थोडी क्लिअरिटी तुम्हाला डिफरन्स कळत असेल तर समजून घ्या, इग्नोर करा. आणि तेच मी आता किराणा वगैरे चेक करत होते. लिस्ट बनवायची आहे येत्या काही दिवसांमध्ये मला कोणकोणती ग्रॉसरी आणायची आहे, काय शिल्लक आहे आणि येत्या काळात म्हणजे येत्या दिवसांमध्ये मला त्या वस्तू लागणार नाहीत त्या बाजूला करायच्या आहेत आणि ज्या लागतील रेग्युलरमध्ये त्या वस्तू एका बॅगमध्ये ठेवायच्या होत्या. तर ही क्लिनिंग करून झाल्यानंतर मावशींबरोबर गप्पा मारता मारता सगळं बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि ते झाडून घेते. त्यानंतर मग साफसफाई म्हणजे लिक्विड टाकून छानपैकी कानाकोपरा क्लीन करून घ्यायचा आहे. तशी तर क्लिनिंग माझी चालूच असते. एवढी काही खराब झालेलं नव्हतं किचन. पण जायच्या आधी, हे घर सोडण्या अगोदर आपण छानपैकी दुसऱ्यांच्या हातामध्ये हँडओव्हर केलं टापटीपण असं घर, तर ते आपल्या मनासाठी समाधानकारक असतं. त्यासाठी माझी ही धडपड आहे. खरं ही खटाटोप चालू होती. मला जसं मिळालं तसं मला नको वाटतं की दुसऱ्यांना देण्यासाठी, म्हणून मी हे करत आहे. आणि कितीही म्हटलं तरी आपण हे क्लिनिंग करून एखाद्याला हँडओव्हर करणार असू आणि ते हँडओव्हर करताना मध्ये काही गॅप गेला असेल, मग ते भाडेकरू यायला वेळ लागला असेल, त्यानंतर थोडीशी धूळ वगैरे साचली तर चालते. पण आपण घर सोडताना व्यवस्थित चांगलं करून दिलं तर काय हरकत आहे. मग येणाऱ्यालासुद्धा पाहताना खूप छान वाटेल ना, अरे आपल्या आधी कोणतरी राहून गेलं आहे, मग त्या लेडीजने किती छान घर ठेवलं आहे, क्लीन केलेलं आहे, कुठे घाण नाही आहे, कचरा नाही आहे, व्यवस्थित ठेवून गेलेली आहे, मेंटेन केलेलं आहे. तर ही पण गोष्ट त्यामागे असतेच, म्हणून हे धडपड म्हणा. तर ते सर्व मी क्लीन करून घेत आहे. आणि मग बेडरूम, हॉल आणि वरती कुठे कोपऱ्यांमध्ये जाळे वगैरे असतील तर ते सुद्धा मी क्लीन करणार आहे. आणि ते ज्या ज्या व्हिडिओज मी शूट केले होते खरं, त्यातल्या मेन गोष्ट म्हणजे किचनची व्हिडिओ शूटिंग आणि बेडरूममध्ये जो पसारा होता ना,
आता तुम्ही पाहताय मी बॅग वगैरे साफ करते, तोसुद्धा मी म्हणजे शूट केलेला होता, पण काय झालं आहे माहीत नाही, मला सापडलंच नाही. त्यामुळे हे नेहमीचा प्रॉब्लेम माझा खरा असा. कारण ते लेंदी व्हिडिओ असतात 30-30 मिनिटांचे, मोठे मोठे झालेले होते मी आणि छोटे मी शूट केले नव्हते, एकदमच एका क्लिपमध्ये शूट केलेले. तर त्यामुळे तो मला वाटतं डिलीट झालेला असणार आहे, मग दिसतच नव्हता व्हिडिओज. तर ते समजून घ्या, जे अवेलेबल आहे त्यात मी तुमच्याबरोबर आता हे शेअर करत आहे. आणि बाकी आता ही बेडरूमसुद्धा मी वरचे सगळे पोटमाळा आहे बेडरूममधला तोसुद्धा क्लीन म्हणजे पसारा सगळा काढलेला आहे आणि अशा गोण्या टाईप असतात ना प्लॅस्टिकच्या, त्यामध्ये सर्व भरलेलं होतं. आणि यामध्ये मला खरं मावशीने त्यांनी खूप मदत केलेली आहे, आईने पण मदत केलेली आहे. सर्व बॅगा पॅक करून व्यवस्थित ठेवलं ते, कारण की एकच दिवस राहणार होता आणि उद्याच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी ना पाहुणे येणार होते. त्यामुळे आत्ताच सगळं क्लीन करून घेते. आणि गावावरून आल्यानंतर मी करणार होते, पण म्हटलं आता जायच्या आधी करूया म्हणजे छान दिसेल. आणि आत्ताच मी गावावरून आल्यानंतर लगेच करणार तर मग परत धूळ बसणार, मग परत मला हे करावं लागणार आहे. तसे ते चालूच होती माझी साफसफाई, फरची पुसणं वगैरे. पण आत्ता एवढी डीप क्लिनिंग यासाठीच होती की आपण हे घर सोडून जाणार आहोत म्हणून. आणि हे करताना मला खरंच खूप जड जात होतं. माझी भावना इतक्या हे होत होत्या की अरे आपण हे घर सोडून चाललो, इतके दिवस आपण ह्या घराशी कनेक्टेड होतो. ह्या भिंती, खिडक्या, दरवाजे, बाथरूम, किचन, ओटा सर्व एवढे कनेक्टेड होते माझ्याशी की काय करावं मलाच समजत नव्हतं. पण अशी वेळ येते की आपल्याला काही गोष्टी सोडाव्या लागतात, तरच आपण पुढे जातो, एक स्टेप पुढे जात असतो. त्यासाठी सोडणं खूप गरजेचं आहे काही गोष्टी. आणि काही हासिल करायचं असेल ना, काही मिळवायचं असेल तर त्या गोष्टींना थोडंसं मागे पण टाकावं लागत असतात. तर हा विचार केला आणि आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं होत आहे, तर ह्या पाठीमागं ज्या सोडलेल्या गोष्टी आहेत त्या तर आपल्याबरोबर आठवणीत ठेवायच्याच आहेत, पण आपण पुढेही गेलं पाहिजे ना, हा पण विचार येतोच ना. तर जड वाटणार आहे मला हे घर सोडताना खरं सांगायचं. आणि हे मी तुमच्यावर खरं शेअर करते, मला खूप दिवस झाले मला सांगायचं होतं. मी किती व्हिडिओमध्ये तुमच्यावर हे म्हटले असेल की मला ती गोष्ट गुड न्यूज सांगायची आहे, ती गोष्ट सांगायची आहे. तर यस, तो टाईम आलेला आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती गुड न्यूज नक्कीच कळणार आहे. आणि आम्ही आता शिफ्ट होणार आहोत हे घर सोडून. आणि ह्या घराने सुद्धा मला खूप काही दिलेलं आहे. प्रत्येक सुखदुःखात माझ्यासोबत हे घर होतं. इथली माणसं पण माझ्यासोबत होती. किती व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल ना. आणि ह्या माणसांना सोडून पण जाताना मला खूप त्रास होणार आहे. आणि ही अशीच माणसं मला तिकडेसुद्धा मिळावीत ही देवाजवळ खरंच प्रार्थना करते. आणि त्यासाठी आपणसुद्धा तसंच असायला हवं. आपण सर्वांशी चांगलं राहिलं तर नक्कीच आपल्याला तशी माणसं मिळतात आणि ते माणसं कनेक्टेड होत असतात. मग ते एखादी गोष्ट सजीव असो निर्जीव असो, आपण त्याच्याशी त्यासोबत ना खरंच कनेक्टेड होत असतो. आणि इकडे इहूचं नखरे चालू झालेलं आहे. त्या कॅमेरा चालू झाला का तिला खूप आवडतं असं काही ना काही करायला. क्लीन करता करता मला ना संध्याकाळ झाली आहे, त्यामुळे ना स्वयंपाक करणं हे करणं माझ्याशी झालंच नसतं. मावशी आईनी दोघींनी म्हणून तर संध्याकाळचा स्वयंपाक केलेला आहे. आणि मी पण मध्ये ब्रेक घेतला चहाला यायला. तर इकडे पण त्यांचा स्वयंपाक तिकडे होईपर्यंत ना मी काय केलं, इकडे बाथरूम आणि टॉयलेट राहिलेलं होतं, टॉयलेट घासून घेतलेलं आहे आणि इकडे बाथरूम घासायला सुरुवात केलेली आहे. आणि किचनबरोबरच ना बाथरूमसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. बाथरूम तुम्ही चांगलं क्लीन ठेवलं तर नक्कीच येणाऱ्या माणसालासुद्धा खूप फ्रेश वाटतं. तर त्या कानाकोपरा मी चांगलं घासून घेत आहे. आणि बोरचं पाणी म्हटलं ना व्हाईट बाथरूम होतंच, दरवाजे स्टाईल सर्व व्हाईट होत असतात. मग त्यासाठी छान घासून घेत आहे. आणि येणाऱ्या माणसांनी मला नावं ठेवायला नको की असंच राहिले होते तसेच राहिले होते. आणि हे सर्व एका दिवसातच करायचं होतं. मग त्यामुळे आईने त्यांनी खूप मदत केलेली आहे. खरं ते नसते तर मला ह्या गोष्टी करायला 2-3 दिवस तरी केले असतं. आणि इहूला पाहत मला सर्व गोष्टी कराव्या लागल्या असत्या ना. त्यासाठी घरात माणूस हवं, एखादं मोठं माणूस हवं असतं. म्हणजे असायलाच हवे खरं, कारण की मग त्या काही गोष्टी त्याही करत असतात. असं नाही की आपणच सर्व करत असतो. घरातल्या सर्वच माणसांनी एक काम हे शेअर केलं पाहिजे की एक
एकाच व्यक्तीवर लोड नको, त्यामुळे ना मी संध्याकाळच्या स्वयंपाकात लक्षच दिलं नाही खरं. आणि त्यांनीच पाहिलं. ते मला म्हणाले की तू कर तुझं क्लिनिंगचं काम आणि मग उद्या परत पाहुणे येतील सगळेजण. पाहुणे म्हणजे कोण, आई ते येणार आहे, नंदूबाई येणार आहात माझे आणि बाकीचे बघूया आता त्या दिवशी सगळेजण पाहुणे आले तर देवाचीच कृपा म्हणेल मी. आणि खरंच यायला हवे सर्वांनी. आमची तर खूप इच्छा आहे की सर्वांनी यावे, पण पाहूया आता त्यांना शक्य होईल ते सर्व येतील. कारण की ना महाराष्ट्र आणि इंदोर यामध्ये ना खूप अंतर आहे, लांब पडतं. पण ज्यांना शक्य होईल ते नक्कीच येतील. आपले माणसं असले का त्यांना जिव्हाळा असतोच आणि त्या जिव्हाळ्याने का होईना ते नक्कीच येणार आहेत. त्या ओढीने का होईना ते नक्कीच येतील आपल्या कार्यक्रमाला. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की पाहाल आणि मला ते शेअर करताना खूपच आनंद होणार आहे. जेवढे शक्य होईल ना तेवढे मी खरंच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे छोट्या क्लिप्स. कारण की मेन म्हणजे आम्ही दोघं पण त्यामध्ये बिझी राहू आणि बाकीचे शूट करायला मला टाईम मिळेल का नाही माहीत, एवढं काही सांगता यायचं नाही. पण जे माझ्यासोबत असतील म्हणजे ओम वगैरे जर आलाच तर त्याला मी सांगेलच की तू शूट कर. साईला पण सांगेल की शूट कर. कोणी मोकळं असेल ना म्हणजे खाली बसलेलं असेल तर त्यांना म्हणे की अरे शूट करा, अरे माझं शूट. कारण की कसं असेल सर्व एकटीनेच करायचं शक्य नाही आहे. त्यामुळे हेल्प तर मला मिळतेच. देवाच्या कृपेने सर्व काही चांगलं आहे. सर्व मला मदत करत असतात आणि खरंच मी सांगते विचार तुमचे चांगले असतील, तुम्ही एकदम मन मोकळे राहा, काही मनात ठेवू नका, कोणाबद्दल निंदा करू नका की काही बोलू नका वाईट, सगळं चांगलं होतं. संपूर्ण क्लिनिंग करून झालेली आहे आणि तुम्ही पाहताय की आता रात्रीचं जेवण वगैरे करून मी किचन ओटा सर्व आवरून घेतलेला आहे. आणि जे मला बाहेर डिस्कार्ड करायचे ते एका बॅगामध्ये भरून ठेवलेलं आहे आणि तेही उद्या आता डिस्कार्ड करणार आहे. मी कचरा गाडीमध्ये जाणार आहे. चला आता तुमच्याशी एवढं शेअर केलं आहे तर एक लाईक बनतंच ना. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नवीन असेल तर. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाय बाय, टेक केअर.